Hello everyone, I am Kaushik. I welcome you all in Marathi reading and listening practice session. In today's session, we are going to read a story by Sane Guruji. Sane Guruji, Guruji means teacher, is a well-known figure in Maharashtra. He was an author, teacher, social activist and freedom fighter. He had written many good books and many story books for children. The famous quote about him is करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी त्याचे. So whoever entertains children very well, he will be connected to the God. So I'm going to read a story written by him. The story title is Dagad Fodya, Stone Breaker. Okay, let's start. एक होता दगड फोड्या. There was a stone breaker. एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो जात होता. वन डे ही वॉज गोईंग अलॉंग विथ हिज डॉंकीज लोडेड विथ स्टोन्स. त्याला वाटेत शिपायांनी अडविले. वाटेत ऑन दी वे शिपाई सोल्जर्स. सो सोल्जर स्टॉप्ड हिम ऑन हिज वे. ते त्याला म्हणाले, दे टोल्ड हिम, हा रस्ता बंद आहे. दिस रोड इज क्लोज्ड. राजा या रस्त्याने जाणार आहे. किंग इज अबाउट टू गो बाय दिस रोड और अबाउट टू पास बाय दिस ऑन दिस रोड. माहीत नाही का तुला? डोंट यू नो? दिसत नाही का तुला? कांट यू सी? चालला गाढवे घेऊन. यू आर टेकिंग युअर डॉंकीज विथ यू. गाढवच दिसतोस. यू युअर सेल्फ a donkey, look like a donkey, or you yourself is a donkey. तो दगडफोड्या म्हणाला, that stone breaker said, मी असा राजा असतो तर किती छान झाले असते. had I been such a king, how good it would have been. मग मला कोणी अडविले नसते. nobody would have stopped me, obstructed me. मीच साऱ्यांना अडविले असते. आय वुड हॅव रिस्ट्रिक्टेड पीपल. त्याच्या मनात असे आले, तोच त्याच्या समोर एक देवता उभी राहिली. ॲज सून ॲज दिस थॉट केम इन टू हिज माइंड, ए गॉडेस केम इन फ्रंट ऑफ हिम. देवता, गॉडेस, उभी राहिली. स्टँड, लिटरली इट मीन्स स्टँड. हिअर इट मीन्स अपीयर्ड. तिने त्याला विचारले, शी आस्क्ड हिम, तुला काय राजा व्हायचे आहे? डू यू वॉन्ट टू बी अ किंग? तो म्हणाला, हो, मला राजा व्हायचे आहे. येस, आय वॉन्ट टू बी अ किंग. म्हणजे सारे हात जोडून माझ्यासमोर उभे राहतील. हात जोडून विथ फोल्डेड हँड्स, लाईक अ गेस्चर ऑफ नमस्कार. सो ही सेड, येस, आय वॉन्ट टू be a king so that everyone will stand in front of me with folded hands or with obedience. देवता म्हणाली, that goddess said, ठीक तर, ओके देन, मीट डोळे व उघड, म्हणजे तू राजा झालेला असशील. क्लोज युअर आईज अँड ओपन अँड देन यू विल बी अ किंग. दगडफोड्याने डोळे मिटले व उघडले. That stone breaker closed his eyes and opened. तो काय आश्चर्य, and what a surprise. तो एकदम राजा झालेला. He had become a king. तो पांढऱ्या छान घोड्यावर बसलेला होता. He was sitting on a white beautiful horse. अंगावर जरीचा पोशाख होता. He was wearing a dress with brocade, very pompous or beautiful dress. डोक्यावर मुकुट होता. देयर वॉज अ क्राउन ऑन हिज हेड. सगळे अदबीने नमस्कार करत होते. एव्हरीवन वॉज डुईंग सॅल्युटेशन टू हिम ओबिडियंटली. परंतु आकाशात वर सूर्य तापत होता. बट इन द स्काय अबोव सन वॉज
in the sky above, sun was heating up. राजाला ताप सहन होईना. ताप, the heat. The king couldn't bear that heat. तो मनात म्हणाला, he said to himself in mind, हा सूर्य माझ्यापेक्षा मोठा दिसतो. This sun looks greater than me. मोठा means big. So in this case, in the stature. मला त्याला माझी पर्वा वाटत नाही. He doesn't care about me. Next page. मी सूर्य असतो तर चांगले झाले असते. Had I been a sun, it would have been good. तो असे मनात म्हणतो तोच ती देवता त्याच्या समोर उभी राहिली व म्हणाली. तो असे मनात म्हणतो तोच. No sooner did he think this way, that goddess appeared in front of him and said, काय तुला सूर्य व्हायचे आहे? Do you want to be a sun? मीट डोळे व उघड म्हणजे तू सूर्य झालेला असशील. Close your eyes and open, and then you will become sun. You will be sun. त्याने तसे केले. He did that way. व तो सूर्य झाला. And he became the sun. तो आता सारा पराक्रम दाखवू लागला. He started showing his bravery, glory. झाडे सुकून गेली. All the trees dried up. नद्या नाले आटून गेले. Rivers, rivulets, springs, all dried up. गाई गुरे तडफडू लागली. The animals started to writhe in pain because of thirst. परंतु आकाशात एक लहानसा ढग आला. But in the sky there came a small cloud. हळूहळू तो मोठा झाला. Slowly it grew. सूर्याला त्याने झाकून टाकले. It covered up the sun. सूर्याचे ऊन पृथ्वीवर पडेना. The light of sun or sun rays couldn't reach the earth. सूर्याचा प्रखर ताप पृथ्वीपर्यंत पोचेना. The very heat of the sun couldn't reach the earth. प्रखर, very bright. सूर्य मनात म्हणाला, the sun thought in his mind to himself, हा ढग माझ्याहून मोठा दिसतो. This cloud looks bigger than me or greater than me in stature. माझा प्रकाश अडवतो. It is obstructing my light. मी असा ढग असतो तर किती छान झाले असते. Had I been such a cloud, how great it would have been. तो असे मनात म्हणतो तोच ती देवता समोर उभी राहिली. No sooner did he think that way, that goddess appeared in front of him. व म्हणाली and said, काय तुला ढग व्हायचे आहे? Do you want to be a cloud? तो सूर्य म्हणाला, हो. That sun said, yes. देवता म्हणाली, मीट डोळे व उघड म्हणजे तू ढग होशील. So close your eyes and open, and you will be a cloud. तो आता ढग झाला. Now he became a cloud. काळा कुट्ट ढग. Very dark black cloud. दिवस असून पृथ्वीवर अंधार पडला. Though it was a day, there was a dark on the earth because of that cloud. आता तर मुसळधार पाऊस पडू लागला. मुसळधार पाऊस, torrential rains. So it started raining heavily. नद्या नाले भरून गेले. All the rivers and rivulets overflew. शेते भाते वाहून जाऊ लागली. शेत means field. Bhat means rice. So in this case, all the fields, all whatever was in their field started flowing away with the water.
गावे वाहून जाऊ लागली. इवन दी रेसिडेन्शियल प्लेसेस लाईक विलेजेस वेर अफेक्टेड बाय दिस वॉटर. इट स्टार्टेड फ्लोईंग विथ दी फ्लो. जणू प्रलय काळ आला असे वाटले, ॲज इफ इट इज दी एंड ऑफ टाइम. पूर्वी लोक उन्हाने मरत होते. प्रिव्हियसली पीपल वेर डाईंग बिकॉज ऑफ द स्कॉर्चिंग हीट. ऊन इज मीन्स सनलाईट. आता पाण्यात मरू लागले. नाव दे स्टार्टेड डाईंग ड्यू टू वॉटर. ढगाला आपल्या पराक्रमाचे कौतुक वाटले. सो दॅट क्लाउड वॉज बोस्टफुल अबाउट हिज ओन ब्रेव्हरी, द वे इट इज अफेक्टिंग ऑल द पीपल. तो अभिमानाने खाली पाहू लागला. ही स्टार्टेड टू लुक डाऊन ओव्हर द अर्थ विथ प्राइडली. परंतु त्याला एक भला मोठा पत्थर दिसला. बट ही सॉ अ बिग बोल्डर, अ व्हेरी बिग स्टोन. एवढा पाऊस पडत होता तरी त्याला ढम सुद्धा झाला नव्हता. एवढा पाऊस पडत होता. इट वॉज रेनिंग सो हेविली. स्टील इट वॉज नॉट इवन अफेक्टेड ट्रिव्हियली. इट वॉज नॉट अफेक्टेड ॲट ऑल. ढम सुद्धा झाला नव्हता. इट्स अ फ्रेज. ढगाला वाटले की हा दगड माझ्याहून मोठा दिसतो. सो दॅट क्लाउड थॉट दॅट दिस स्टोन और दिस बोल्डर इज ग्रेटर दॅन मी और पॉवरफुल, मोर पॉवरफुल दॅन मी. मी जर असा दगड असतो तर बरे झाले असते. हॅड आय बीन सच ए स्टोन इट वुड बी व्हेरी गुड. त्याच्या असे मनात येता ती देवता समोर उभी राहिली. सो ॲज सून ॲज इट केम टू हिज माइंड दॅट गॉडेस अपीयर्ड इन फ्रंट ऑफ हिम अँड सेड, व म्हणाली, काय तुला दगड व्हायचे आहे? डू यू वॉन्ट टू बी अ स्टोन? तो म्हणाला, हो. ही सेड, येस. ती म्हणाली, मीट डोळे व उघड, म्हणजे तू भला मोठा दगड होशील. शी सेड, क्लोज युअर आईज अँड ओपन अँड यू विल बी अ स्टोन, अ व्हेरी बिग बोल्डर. भला मोठा, व्हेरी बिग. तो आता प्रचंड पत्थर झाला. सो ही बिकेम ए बिग बोल्डर. सो बिकेम ए व्हेरी बिग रॉक. परंतु एके दिवशी एक दगडफोड्या तेथे आला. बट वन डे अ स्टोन ब्रेकर केम देअर. तो घणाचे घाव घालून त्याला फोडू लागला. घण means hammer or sledge that is used to break the stones. So with that hammer he started to hammer that stone and started to break it. त्याचे तुकडे होऊ लागले. So it started falling apart, going into pieces. तो दगड मनात म्हणाला, that stone thought to himself, हा दगड फोड्या माझ्याहून मोठा दिसतो. दिस स्टोन ब्रेकर लुक्स मोर पॉवरफुल दॅन मी. मी दगड फोड्या झालो तर बरे होईल. इफ आय बिकेम ए स्टोन ब्रेकर इट विल बी गुड. तो असे मनात म्हणताच ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली. सो ॲज सून ॲज ही थॉट दिस वे दॅट गॉड इज अपीयर्ड इन फ्रंट ऑफ हिम अँड सेड, तुला दगड फोड्या का दगड व्हायचे आहे? सॉरी, तुला दगडफोड्या का दगडा व्हायचे आहे? हे स्टोन, वाय डू यू वॉन्ट टू बी अ स्टोन ब्रेकर? अरे, तो तर तू पूर्वी होतास. दॅट इज व्हॉट यू वेअर अर्लियर. पूर्वी, बिफोर, अर्लियर. पुन्हा मूळ पदावरच आलास. सो यू आर कमिंग बॅक टू युअर own condition or your original way of thinking. हो दगडफोड्या, बी अ स्टोन ब्रेकर. पुन्हा आपला तो पूर्वीचा दगडफोड्या झाला. अँड ही बिकेम दी स्टोन ब्रेकर वन्स अगेन
like before. So I hope you liked the story and you understood the moral of the story. So that was a very beautiful and sweet story by Sane Guruji. I hope you liked my explanation. Please let me know in your comment what do you think about this video and previous videos. In this video description, I will give link to the playlist where all the previous sessions are also present there. And also do visit my website learnmarathivithkaushik.com, where you will find many lessons teaching Marathi through English, Hindi and Gujarati from English. So if any of your friend also wants to learn any of this language, please suggest them, and do subscribe to my channel, share it with others. Thank you and see you next time. Bye.